कधी पुलंना भेटण्याचा फॅन मुवमेंट घडलाय? पुलं भाषण दिलं होतं, ते संपल्यानंतर इंटरव्ह्यूमध्ये मी जाऊन चोरासारखा पटकन त्याला नमस्कार करून बाजूला झालो होतो. आमचा गाण्याचा कार्यक्रम होता आणि त्यांच्यासमोर गाण्याची संधी मला मिळाली पुलंसमोर. त्यांनी वा असं म्हटलं, त्यामुळे सीने में जलन आँखों में तूफान सा क्यों है. नमस्कार, मी साहिल खरे. लोकशाही मराठीच्या विशेष भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्र हो, मराठी साहित्य विश्वातील सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे अर्थातच पु ल देशपांडे. पुलंनी 1958 साली एक सुंदर असं नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाचं नाव सुंदर मी होणार. आज सुंदर मी होणार हे नाटक बऱ्याच वर्षांनी रंगभूमीवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालेलं आहे. आज त्यानिमित्ताने मी या नाटकाच्या प्रयोगाला आलेलो आहे. या नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा मारणार आहे, या नाटकाविषयी आणखीनही जाणून घेणार आहे. आता तिसरी घंटा ऐकू याच्यात आपल्याला आज जाणं गरजेचं आहे. चला लेट्स गो. सर्व झडणार. जशी सर्दी होते, पित्त होतं, तसं लग्न होतं. अशी दुसऱ्यांची पत्रे वाचू नये. त्यांना पाय नको तो, पंख हवे. सुंदर मी होणार. सुंदर नाटक होतं. नाटक एकदम सुंदर आणि छान होतं. अतिशय सुंदर केलं. आणि स्पेशली आम्ही बाप्पा म्हणजे विद्याधर जोशी. विद्याधर जोशींचं काम अति सुंदर होतं. विद्याधर जोशी ह्याच्यात खूप सुंदर काम केलेलं आहे. इवन बेबी राजे आणि दीदी सगळ्यांचीच कामं खूप छान झाली. आणि पूर्वीच्या नटांसारखंच चांगलं केलेलं आहे सगळं. आणि पु ल देशपांडे यांनी जे जे काय कलाकृती केलेल्या आहेत अति सुंदर आहे. आणि 52 वर्षापूर्वीचं हे नाटक आजही लोकांना आवडतं आहे, त्यावरून तर सगळं आलंच आहे. पुलांचं आपलं एक इमेज आहे की हसत खेळत, त्या इमेजच्या बरोबर जे सोसायटीला त्यांनी एक दिलं आहे की काय स्वातंत्र्याचं काय महत्त्व आहे ते खूप छान मांडलं आहे. आणि हे असे प्रयोग खूप व्हावेत, अगदी 100वा प्रयोग व्हावा ही माझी अगदी आशा आहे. तर मंडळी, सुंदर मी होणाऱ्या नाटकाचा प्रयोग पार पडलेला आहे. प्रेक्षकांचा सुंदर प्रतिसाद होता. आता मी कलाकारांसोबत गप्पा मारायला इकडे आलेलो आहे. तुमचं लोकशाही मराठीवर खूप खूप स्वागत. पहिले तर आता मला तुम्हाला सगळ्याच कलाकारांना असा प्रश्न विचारायचा की या कल्पनेबद्दल विचारायचं आहे की ही कल्पना बघा ना, की 1958 साली पु ल त्यांच्या घरी बसलेले आहेत, संथ रात्री ते लिहित आहेत. त्यांच्या शब्दसंपत्तीतून निघालेले शब्द आज कट टू साल 2025मध्ये तुम्ही रंगमंचावर वावरत असताना उच्चारतात, प्रेक्षकासमोर सादर करतायत. व्हॉट इज द एक्झॅक्ट फिलिंग बिहाइंड दिस? माझ्याबद्दल सांगायचं तर मी म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो की ती भाषा आता जी मराठी बोलली जाते, जी आता मराठीची बोलीभाषा जी आता सध्या प्रचलित आहे सगळीकडे, ती आणि त्या काळी लिहिली गेलेली मराठी ही फार वेगळी. आणि ती नाटकाच्या रिहर्सलमध्येच आम्हाला ती बोलतानाच म्हणजे एक आनंद मिळायचा आम्हाला की हे काहीतरी वेगळीच भाषा बोलतो आहे आपण. आणि जेव्हा ती संपूर्ण भाषा जेव्हा आमच्या हातात आली, आम्ही जेव्हा त्याचे डायलॉग्स त्याचं रूपांतर झालं आणि प्रेक्षकांसमोर सादर करायला लागलो, तर प्रेक्षकसुद्धा ती भाषा ऐकून म्हणजे गुंगून जायचं. म्हणजे अगदी आता असा परिणाम होतो की जणू ते एखाद्या मैफिलीला बसलेत आणि असे मानं डोलावत ती भाषा ते ऐकत असतात, त्याचा आनंद घेत असतात. यांच्या पायांमध्ये कुठल्याही औषधांनी त्राण नाही यायचं बरं का. खरं तर ह्या पायांना पहाटेच्या वेळी गवतावर साठलेल्या दवबिंदूंचं स्नान घडावं लागेल. डोंगर माथ्यावर जाऊन उगवत्या सूर्यकिरणांचा शेक द्यावा लागेल. पावसाची प्रतीक्षा करत करत तापलेल्या शेतातल्या मातीच्या ढेकळांचा लेप लावावा लागेल. सायंताऱ्याला साक्षी मानून माळरानावरचं भणाणणारं वारं कानांवरून घालवावं लागेल आणि चंद्र किरणांचं सचैल स्नान घडवावं लागेल. ही भाषा इतकी उत्तम आणि इतकी मीटरमध्ये लिहिलेली आहे की त्याची दुसरी बाजू अशी आहे की एक जरी शब्द पुढे मागे झाला तरी अख्ख्या वाक्याचा रिदम जातो. हल्लीची जी आपली सगळी नाटकं असतात, जी आजच्या काळची असतात, त्या नाटकामध्ये एखादं वाक्य, एखादा शब्द पुढे मागे झाला तर नो बट व्हॉट आय मीन असं म्हणून एखादी मुलगी सुरू करू शकते, कारण ती आजची भाषा आहे किंवा ती आजच्या काळातल्या पात्राचं भाष्य आहे. पण मी हे पात्र करत असताना जर बट डॉक्टर यू नो वॉट वगैरे असं जर केलं तर तो पूर्ण म्हणजे आम्ही कितीतरी वेळा म्हणतो की एखाद्या वाक्याची सुरुवातीचा पहिला शब्द जर निसटला तर ते वाक्य अख्खं कोलमडू शकतं. इतकी ताकद त्या लेखणीत आहे की
त्याच्यातल्या एकही ऱ्हस्व दीर्घ पॉज सोडून तुम्ही ते वाक्य बोलूच शकत नाही. ही त्या लेखकाची कमांड आहे. हां, शक्यच नाही. आता मला विद्याधर सर तुमच्याकडे यायचं आहे. तुम्ही कमबॅक करताय त्या नाटका थ्रू, तर काय आहे हे नाटक तुमच्यासाठी? व्हॉट इज द अपॉर्च्युनिटी? नाही, कमबॅक करते म्हणून आले हे एक वेगळं त्याच्यात आहे. मला वाटतं माझं काम बघायला आले असतील, पण ठीक आहे. पण नाही, कमबॅक करतो हे बरोबरच आहे. मला कुठलंही नाटक मिळालं असतं तरी आवडलं असतं. त्यात पुलंचं माझ्या नशिबाने मला मिळालं नाटक, हे माझं भाग्य आहे. हे म्हणतात तशी ती भाषा वगैरे बोलायला मजा येते. म्हणजे डॉक्टरच्या ऐवजी मला काय म्हणायचं डॉक्टर असं मराठीतही म्हणून चालणार नाही, इतकं ते परफेक्ट आहे. त्यामुळे मजा येते बोलायला. किती राहते कमाल केली तुम्ही. मला इतका आनंद होतोय, इतका आनंद होतोय. पुन्हा तुम्हाला असं शब्दामध्ये व्यक्त करता येत नाहीये. मला तो शब्दात व्यक्त करता येत नाहीये, पण मला तो केला तर पाहिजे. मला तो व्यक्त केला पाहिजे. किती राहते, किती राहते. डॉक्टर काका, डॉक्टर काका. मला स्पेशली तुम्हाला असं विचारायचं की तुम्ही जे जे कॅरेक्टर प्रेक्षकांसमोर घेऊन येता, त्यामुळे त्यामागचे जे मॅनरिझम असतात ते प्रचंड मला आवडतात. याच्या अगोदर शिवाजीराजे भोसलेमध्ये जी भूमिका केली होती की त्यामध्ये ते वाक्य होते, अवे तू म्हणे धंदोमत्सी का, किंवा ते पुलंच्या सिनेमात जे कॅरेक्टर होतं की रत्नागिरीच्या समस्त म्हशी तुर्तास गाभण करे झंप्या, याही नाटकामध्ये एक सुंदर मॅनरिझम तुमचं नाव असं करता. तर हे मॅनरिझम तुम्ही कसं काय ते शोधून कसं करता आणि ते कसं काय प्रेक्षकांसमोर उभं करता जेणेकरून ते नेहमीच स्मरणात राहतं? असं काही मुद्दाम मॅनरिझम शोधत नाही मी. रिहर्सल करता करता काही गोष्टी होत असतात. त्यातल्या ज्या मला बरं वाटतात त्या दिग्दर्शकाची परवानगी घेऊन मी ठेवतो, काही माझ्या मीच काढून टाकतो. मला वाटतं आम्ही सगळ्यांनी जे ऑब्झर्व केलं आहे त्याच्या बाबतीत रिहर्सलमध्ये, ती म्हणजे अत्यंत सिन्सिअरिटी. आणि बाकी आमची मजाक मस्करी काही झाली असली तरी कामाप्रती जी ऑनेस्टी आहे, जो प्रामाणिकपणा आहे, तो मला असं वाटतं त्याला त्या पात्राकडे जाण्याची वाट दाखवतो. कारण आमचं पण काम एखादा आम्ही सीन करून आलो तर आल्यानंतर तो बघत असतो. त्यांनी घरी जाऊन वाचलेलं असतं, त्या वाचनावर त्याचं काहीतरी म्हणणं असतं आणि ते प्रत्येक पात्राबद्दल असतं, फक्त त्याच्याबद्दल नाही. नाटक ॲज अ होलबद्दलही त्याचं म्हणणं असतं. आय थिंक त्याची जी ती सिन्सिअरिटी आणि अभ्यासू वृत्ती आहे. खूप चांगलं बोलले बापा. पण हे खरं आहे, हे सगळं खरं आहे, ॲब्सोल्युटली खरं आहे. मला आम्ही हवेत उडू नये म्हणून दिग्दर्शकाने हे पात्र योजलेलं आहे आम्हाला जमिनीवर ठेवण्यासाठी. बरं, आता असं विचारायचं आहे की कधी पुलंना भेटण्याचा किंवा असा काही फॅन मुवमेंट घडला आहे कोणासोबत किंवा बघण्याचा तरी? अगदी मुवमेंटच घडला आहे माझ्या बाबतीत. रवींद्र नाट्य मंदिरला पूर्वी ते नाट्य दर्पण रजनी व्हायची ना, त्याच्यामध्ये पुलं भाषण दिलं होतं. मला वाटतं ते अध्यक्ष असतील आणि विषय होता नट. तेव्हा मी काही नाटकाशी माझा संबंध, म्हणजे मी काम बिम करत होतो असं काही नव्हतं, फक्त पुलंचा फॅन होतो मी. ते संपल्यानंतर इंटरव्हलमध्ये मी जाऊन चोरासारखा पटकन त्याला नमस्कार करून बाजूला झालो होतो. एवढंच माझं की ते नमस्कारही माझा स्वीकारतील की नाही म्हणून त्यांना कळत नकळत मला काही इतपत तो मी नमस्कार केला होता, पायाला हात लावून आलो होतो, एवढंच, बाकी नाही. आता अगदीच शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा हे नाटक पुलांनी आय गेस 1958 त्यांनी लिहिलं, पण हे त्या काळात खूप जास्त गाजलं. आता परत 2025मध्ये नाटक जेव्हा येतं तेव्हा हे नाटक जेव्हा तुमच्याकडे आलं तेव्हा तुम्हाला डोक्यात कुठे असा विचार आला की हे नाटक जेव्हा प्रेक्षकांसमोर जाईल तेव्हा प्रेक्षकांचा कशा प्रकारे प्रतिसाद असेल? थोडी शंका होती मनामध्ये, पण रिहर्सल्स करतानाच आम्ही म्हणजे एवढं मन लावून करत होतो. आणि नंतर आम्हालाच जेव्हा रिहर्सल्स पूर्ण झाले आणि आम्ही जेव्हा मग संपूर्ण नाटकाच्या रिहर्सल्स करायला लागलो तेव्हा मग आम्हालाच इतकी मजा वाटायला लागली, आम्हालाच एवढं बरं वाटत गेलं की आम्हाला नंतर ती शंकासुद्धा आमची मिटली की नाही, प्रेक्षकसुद्धा जर आम्ही एन्जॉय करतो तर प्रेक्षकसुद्धा नक्कीच एन्जॉय करतील. जर आम्ही मेहनत घेतो आहे तर मग ते सुद्धा नक्कीच ते मेहनतीला दाद देतील. ज्याने वसंतात कोकिळेने गायचं हे ठरवलं, जो श्रावणात उन्हा पावसाची पाठशिवणी ठरवतो, जो शिशिरात वसुंधरेला धुक्याच्या दुलया पाठवतो आणि जो वर्षा ऋतूत मोरांना नाचायला लावतो त्यानं नाही. पुलंनी लिहिलेले शब्द आपल्या मार्फत आपल्याला प्रेक्षकांसमोर सादर करायची संधी मिळते, हा नशिबाचा भाग आहेच आहे. पण एक वैयक्तिक पातळीवर विचार करता एक कलाकार किंवा एक नट म्हणून जरा शिस्तबद्ध किंवा शिस्त येणं ह्या दृष्टीने विचार केला ना तर ही अशी अभिजात नाटकं, ही जुनी नाटकं अधूनमधून करत राहायला हवं. कारण ही भाषा तुम्हाला बंदिस्त ठेवते, तुमचं धाडसच होत नाही शब्द मनचे काही घालायचं. कारण स्वानंदी म्हणाली तसं की एक शब्द जरी इकडचा तिकडे झाला
तर त्या अख्ख्या वाक्याचा ताल बिघडतो, त्याचा तोल बिघडतो. जेव्हा आपण प्रयोग करतो त्यावेळेला हे अगदी म्हणजे सहज कळून येतं की हे पुलंचं नाटक आहे म्हणून. प्रेक्षक आधीच म्हणजे ते त्या ह्याच्यातच आलेत की आपल्याला आवडणार आहे. हे जे प्रेम आहे ना, हे आम्हाला खूप जणांनी आधी सांगितलं होतं की तुमच्या बाबतीत आता असं होणार की म्हणजे ते तो फ्लोच येत जातो, कारण जस्ट बिकॉज ते पुलंचं आहे. आपण बसा ना. नाही नको. बसा. पण असं मात्र वाटतं की सुरांचं पांघरुण घ्यावं डोक्यावरून आणि आज शांत पडून राहावं. सा धनी सा धनी सा रे रे गा मा. आता मला असं विचारायचं आहे की तुमच्यापैकी कोणाचा असा फॅन मुवमेंट झाला का पुलंसोबत? पुलंना भेटण्याचा योग आला किंवा नुसतं प्रत्यक्षात बघण्याचा तरी योग आला का? प्लीज सांगा. 98-99मध्ये पुण्यामध्ये पुलोत्सव नावाचा एक फार मोठा महोत्सव आयोजित केला होता. पुलं 80 वर्षाचे झाले म्हणून ते केलं होतं तो महोत्सव. आणि अनेक म्हणजे तिथे मी सुंदर मी होणारचा ह्या आत्ता श्रुजा म्हणाली त्या नटसंचातला प्रयोगही बघितला होता. मग भीमसेनजींचं गाणं होतं, कमल हसन सर स्वतः आले होते. कारण कमल हसनजींचा महाराष्ट्राशी फार वेगळाच एक संबंध आहे. ते स्वतः लावणी हा नृत्य प्रकार शिकलेले आहेत महाराष्ट्रात काही वर्ष राहून. हां, आणि त्यामुळे पुलंबद्दल त्यांना वेगळी आस्था म्हणून त्यांना आम्ही एके दिवशी चीफ गेस्ट म्हणून बोलावलं होतं. आणि ऑफकोर्स सहस्रचंद्र दर्शनासारखाच एक कार्यक्रम जिथे पुलंचा सत्कार केला गेला, तेव्हा मी व्हॉलंटियर होतो त्या महोत्सवाला संपूर्ण. सो ह्या सगळ्याच कलाकारांना जवळून बघण्याची, त्यांच्या आसपास थोडा वेळ इंग्लिशमध्ये म्हणतात आय कुड ब्रीथ द सेम एअर ॲज दे वेअर. सो प्रत्यक्षात जाऊन काही बोलणं वगैरे नाही, कारण पुलं थकले पण होते तेव्हा खूप. जरा आजारपण झालं होतं चालू. पण हो, ह्याची देही याची डोळा त्या माणसाला जवळजवळ 4-5 फुटाच्या अंतरावरनं बघणं एवढं एक भाग्य आलं होतं. ही एक घटना भाग्यात आली होती. बोलता आलं असतं तर थोडं अजून मज्जा आली असती मला, त्यांना नसती आली कदाचित. पण आता त्यांचे शब्द बोलून पोचवायची संधी मिळते, ही एक वेगळी मजा आहे. 90sमध्येच मला असं वाटतं की साधारण 94-95च्या काळात त्यांच्या नातेवाईकांचा कुठेतरी पुण्यात बंगला आहे आणि तिथे आमचा गाण्याचा कार्यक्रम होता आणि त्यांच्यासमोर गाण्याची संधी मला मिळाली पुलंसमोर. आणि मुठभर नाही, जवळजवळ 10-15 किलो किंवा जास्तच असेल असं मांस वाढलं, कारण एका कुठच्या तरी जागेला त्यांनी वा असं म्हटलं. त्यामुळे मला असं झालं की बस आयुष्यात उत्तम दाद मिळालेली आहे, याच्या पलीकडे आपण जाऊ शकू अशी अपेक्षा नाही. तर आता अमोल दादा, मला तुला असं विचारायचं आहे की बातमी वाचली की प्रयोगाच्या अगोदर तुला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यानंतर जेव्हा तू हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तेव्हा सुद्धा तू डॉक्टरांना सांगितलंस की मला फक्त 3 तास द्या प्रयोग करण्यासाठी. तर हे म्हणून मला राहावलं नाही, मला तुला प्रश्न विचारायचा होता की नाटकासाठीचं ते पॅशन आणि तो दिवस किंवा ती सगळी त्या सिच्युएशनबद्दल मला जाणून की काय सुरू होतं बॅक ऑफ द माइंड तुझ्या, की तू डॉक्टरांना त्या स्थितीतही तू कसं बोलू शकलास तू की मला 3 तास द्या, मला प्रयोग करून यायचा आहे. ज्या वेळेला मला त्रास व्हायला लागला आणि आम्ही चेक करायला गेलो त्यावेळेला एक फर्स्ट एड असतं हार्टसाठी, थ्रम्बोलाइज करणं. मला त्यातलं फारसं माहीत नाही, पण त्यानंतर मला असं वाटायला लागलं की ओके आहे मी, आता मला काहीच होत नाही आहे. तर मी डॉक्टरना तेच विचारलं की असं कुठलं औषध आहे का की हे घेऊन मी आत्ताच इतकं बरं वाटतं आहे तितकं पुढचे 3 तास मी काढू शकतो. सकाळचाच प्रयोग आहे तर मी करून येईन. तर मेडिकलमधला नसल्यामुळे मला त्याचा सिरियसनेस त्यावेळेला माहीत नव्हता आणि ही भावना मागे होतीच की आपल्यामुळे प्रयोग रद्द होऊ नये. त्यामुळे या दोन्ही गोष्टींमुळे माझा असा प्रश्न डॉक्टरांना विचारला गेला, पण ऑफकोर्स त्यांनी ती परवानगी दिली नाही. ते म्हणाले तुला उभंही राहायचं नाही आहे. मला तर खरा प्रश्न पडला होता की मला आत्ता काहीच होत नाही आहे तर मी उभं का नाही राहायचं आहे. पण ठीक आहे, म्हणजे ते डॉक्टरांनी त्याचं उत्तर नंतर दिलं आणि पुन्हा मी प्रयोगाला सुरुवात केली आहे. दीनानाथचाच प्रयोग होता. आणि डॉक्टर तू नसल्यामुळे, मेडिकल फील्ड नसल्यामुळे नाही, तुझं फील्ड कलाकार असल्यामुळे तुझं जीव तुटत होता की मला करायला मिळू दे. पुन्हा मला अमोल दादा तुला प्रश्न विचारायचा आहे की तू या नाटकात सुंदर गायला आहेस, तू गातोस छान आणि तू सुरेश सरांकडे सुद्धा शिकलेला आहेस.
तर फार अगोदर मी तुला भेटलो होतो तेव्हा मी तुला सेम विचारलं, मला राहवत नाही म्हणून मला बरं सुरेश सरांचा आवाज काढून दाखवा ना प्लीज 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 प्लीज. सीने में जलन, आँखों में तूफान सा क्यों है, सीने में जलन, आँखों में तूफान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है, इस शहर में हर शख्स परेशान सा क्यों है. तर मंडळी, जसं की तुम्ही पाहिलं की सुंदर मी होणार या नाटकाच्या सगळ्या टीमसोबत गप्पा मारल्या, त्यांच्याकडून जाणून घेतल्या नाटकाविषयी. खूप मजा आली. प्रयोग तर सुंदर होताच. तुम्ही देखील आवर्जून या प्रयोगाला, कारण की जसं की पुलंचं वाक्य आहे की पोटापाण्यासाठी केलेला व्यवसाय आपल्याला जगाला शिकवतो, पण कलेशी केलेली मैत्री हे आपल्याला का जगायचं हे शिकवून जाते. पुलंचा हा विचार म्हणजेच जगण्यातला खरा अर्थ आहे. तुर्तास या कार्यक्रमात वेळ झाली, इथेच थांबायची. तुमची तुर्तास रजा घेतो. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी. धन्यवाद.